नाचू नका या मताचा मी नाही आहे. मला स्वतःला नाचाना इथला छंद आहे ना. तुम्ही दखी राहणार आटे बी पकवाज वाज नका म्हणून सुरूश आहे नाचानं. मला नाचानं इथलं येडश आहे. पण मन नाचणं प्रत्येक कोणता बी व्हिडिओ सापडेन तुमले कोठे बी नाचू ते देवना गाणावरच नाचू. वायबार गाणासवर नाचतच नाही मी. वाजवायला लागलं आणि ते तरुण पोरं नाचायला लागले. अहो नवरदेव फार्म माऊ ना नवरी पोर बसेल होती बाजूमा बग्गी मा ती पोरल्या हातलाय म्हणे देख ना पठ्ठ्यानी कशी कमायले कितला पोरी नाचराय ना. पोर म्हणे हा ना माय म्हणे देखते खरी म्हणे हा नाव माय म्हणे पाय तर खरी. पोर म्हणे आव काय आवराव नाही म्हणे असा. पोर हुशार होती म्हणे धनी म्हणे काय तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचतात. तो म्हणे तू आता शपथ घाली सांगणंच पडी सांगावंच लागेल सांगा पटकन. काय नाही म्हणे सोपं येते म्हणे कसं काय नाही म्हणे कोणले 20 कोणले 50 कोणले 100 पाहिजे का कुत्तच म्हणे त्यांनी तातेलच ना माहीत म्हणता आमना दुडाना पोरी नाहीत इथला वायबार. तुमनाकडे नाही ती पद्धत जानगर ना खोका त्यांगर ना वका नाही ना. महाराज पोरांनी एवढी चव घातली ज्ञानदादा एवढी चव घातली ना. मी मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये वृंदावनवरनं आलो. वृंदावनवरनं आल्याच्या नंतर माझा डीजेचा मित्र आहे सोनू दादा त्याच्याकडे मी त्याच्या गल्लीतून जात होतो. त्याने मला बघितलं म्हणे दादा बाबा म्हणता काय खूप दिवस नंतर भेटणार म्हणे चहा आले. अहो म्हणे हत्यान गरमा बटणू चहा पिवाले तिथला मग एक नवरदेव डीजे ठरावालो ना म्हणे सोनू दादा आपले डीजे लागणार आहे अमक्या अमकी तारीखले. बरं डीजेवालानी पहिले पैसा कितला लेवा नाही ठरवायला पाहिजे ना. तो सोनू दादा म्हणे बो पैसा कितला दिशी ते नंतर डीजे कितला वाजा लगून वाजा नाही ते सांग म्हणे. म्हणतो सोनू दादा पहिले पैसा ठराव ना कितला वाजा लगून वाजा नाही का बं ठरायला ना. म्हणे महाराज काही काही गावेस ना पोरी इथला नालायक राहतस ना म्हणे 2-2, 3-3 वाजा लगून डीजे वाजायला लावतस म्हणे. काय सांगू म्हणे तुमले नवरदेव इथला खानदानी होता. तो म्हणे भाऊ इथलं टेन्शन नको लिहू. काय सांगे भाऊ इथलं टेन्शन नको लिहू मना मित्र इथला खानदानी येत ना म्हणे. त्यासले जरी एकदाऊन चढी गई ना त्या जनरेटरना आवाजवर सुद्धा कुत्त ते डीजे बंद का करलेत नाही म्हणे. कितला विश्वास होई हो त्याला मित्रासवर म्हणजे कितली कंपनी खराब होई आहे. महाराज दारून एवढा सत्यानाश केलाय का. हो त्या पोरे जोर जोर मनाची राहतात. पोर म्हणे तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचतायत. पोऱ्या म्हणे आता सांगणं पडी काय नाही म्हणे सोपं आहे म्हणे कसं काय नाही म्हणे कोणले 20 कोणले 50 कोणले 100 पाहिजे का कुत्तच म्हणे त्यांनी तातेलच ना माई. पोर हुशार होती धनी म्हणे काय 20 रुपया मान 50 रुपया मान 100 रुपया मा एवढा उन्हाळा मग उदाड राहणार म्हणे. मग मन बापने 6 लाख रुपये दिलेत मी कितली गोमालसो म्हणे. हो म्हणा बाप रे हाय असं चिंतन मांडानं म्हणा का लोक उठीन पैतर त्यासले नुसतं ईदी करायला भेटायला पाहिजे. नुसतं हसणं त्याला कीर्तन नाही म्हणतो हो काका काय तमाशा आहे भाऊ. अशी मानसिकता आहे लोकेशनी. कीर्तन पहिले नियम ऐकिल्या रामकृष्ण हरी म्हणाय ना तवस पैनाटे बांधायचा असाय शिव. आणि इथं जो पण बसतो ना त्याचं संसारामध्ये न कळत झालेलं पाप आपलं बसल्याच्या नंतर आपल्या 2.5 फूट अंतरावर असं तरंगतं कीर्तनात बसल्याच्या नंतर. आणि जो अर्धा कीर्तन मग उठीन निघ जास ना तो पटासनं पाप डोकावर लईन निघ जास. हा विनोद म्हणून नाही सत्यता सांगतोय. मग तुम्ही म्हणसान महाराज कीर्तन नंतर उठा नाही का. कीर्तन नंतर उठा ना पण आमचे महाराज मंडळी एक भजन गातात जय विठ्ठलचं शेवटचं भजन. जय विठ्ठलचा भजनाची अशी ताकद आहे ना त्या सगळ्या पापाची होडी होते आणि तुम्हाला जायला रस्ता मोकळा असतो. जोपर्यंत जय विठ्ठलचं भजन होत नाही तोपर्यंत जागा सोडायची नाही. हा कीर्तनाचा नियम आहे. मुसलमानस लोकेशकडे देखा तुम्ही नमाजले जर बशी घ्यात ना ताचनपडी तरी आवाजी पुरं वस्तव लगून मोबाईल उचलावत नाही. पोरे जर रडी रडी मरी घ्यात तरी पोऱ्याला आत्मा लिहावत नाही. आणि आपला चालू कीर्तन उठीन घर अरे काय येडा धंदा शे भाऊ. 11:15 वय झालेत म्हणा बी टाईम वय जायले म्हणा बी काही नाही 1 किलो खांडे तिथलं इकिन निघ नाही माल बी म्हणा बी टोपलं खाली वय घेणं. असा विचार करायचा. दुसरं कीर्तन करीश नाही येलोर सुद्धा महाराज इथला थलथल कराय ना. आणि तुम्ही पहिलाच कीर्तन मग डांग्या टाक ना पाय दिला पडी घ्या तुम्हाला नाही अजून चाल देऊ मग त्या बाकीना घर जाय राहणार त्यातले जाऊ द्या. असं आहे का मला काय माहित बाकीना उलगेल वावरे होतात असं.
चरण मा जर कधी आपले 2 तास लागतच होतीन, अजून 3 चरण बाकी येतच, म्हणजे 6 तास बटशात का? हां, म्हणजे पुरा तुम्ही म्हणा वसूल करायला येलेत बा पक्का ना. भले पाय लंबा कर द्या लागेच ते, मी कोणले बोलस का? पाय का बी लंबाडा असा वाकडा बसणार यंग कसा का बट्टाने कीर्तन मा बसाबो, कारण आता अशी उपाधी झाले 2 टाइम खिचडी खाता काय तंगडा बी धीर धरतील. रातली खिचडी सकाळ मा बी तयार तैस ती दड काय देते या बहिणी खिचडीने उजी सत्यानाश करेल बहिणीसून पाय धीर मारतात नाही खावाले चांगलं नाही. या मला फोन करी करी सांगतो बाबा आमना गाव मानवत का खिचडीनं सांग देत जा हो, आमनी हिंमत होत नाही गरमा सांगानी. तुम्ही बोलता दामादरीला संध्याकाळ वहिनी का टाइम देखील ते आता काय ॲडजस्ट व्हावं नाही माय, मग नवराला देखील माय व कंबरी बी काय टनकी राह ना, डोकसं बी दुखी राह ना, वातावरण बी इथलं काय गंध हो माय, खिचडी टाक देऊ माय. बोलता दामादरीला तुम्ही खिचडी ना, त्यामुळे पाय टणकतास. हो काय काळजी करू नका, मस्त पायला माडीन बसणार तरी आपला विरोध राहणार नाही. हो पण पायला मांडणारा 45 न पुढला पाहिजे बरं, नाही ते 17-18 वरीस ना बी तंगड्याला माडीशात एक बुक्का मुक्का कर दिसू. हां आता सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची, आता ना टाळी मुखाने नामचिंतन, सगळ्यांनी टाळी वाजवायची. जो टाळी वाजून भजन करणार नाही, जो भजन करणार नाही त्याला त्यान बाजूवालानी शपथ रे भाऊ, बाजूवाल्यांचे मन हो माय मी मर जास होतो मन हो ताई मन हो बहीण. सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं, कोणी कोणी भजन गायला खरं खरं सांगा, शपथ आहे खोटं बोलायचं नाही, शपथ आहे खोटं बोलायचं नाही. मला पहिले लबाडी ना रागेच बरं बहिणीसून, लबाडी एक निवी बोला नाही. पहिलेच सांगा मी आडे देवनी बी हाजरी शेन देवीने बी हाजरी आहे, तुमले दखी राहणार देवना समोर लबाड बोलशात का? हां ते बोला कोणी कोणी भजन म्हणा, बाकी नाच नाही देवनी काय दरादरी बी जायचे का? कीर्तनाची जागा आहे ना, इथं 10 मिनटं जरी भजन केलं ना तरी सुद्धा आपलं जन्म सफल झाला समजायचं. पण आटे मनाला लाव का आटे म्हणतात नाही, आटे चांगलं वातावरण आता म्हणा काका बसेलेतच समोर, म्हणा बाबा बसेलेत बिचारा, इथलं भारी वातावरण शे, म्हातारा म्हातारा बाबा कीर्तनली बसेलेत, यानापेक्षा अजून काय आनंद पाहिजे हो दादाश्री, बरोबर आहे की नाही? नाही ते काय काय म्हाताराशनी वय वय जास्त लोक कीर्तन मा येतात नाही, एक 75 वरीस न म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहतं हे आस्ती निहायत निरात दारू पिनास मी नशामा खोटा ना बोलाव धोके वासती. 75 वर्षनी वयमा जरी या किडा पाड राहणार यान पहिले कितला पाडेल होती. 75 वर्षाचं म्हातारा म्हणत होतो धोकेबाज धोकेबाज धोकेबाजवती रती तेरी प्यारी में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई, तेरी वास्ते में काना घर छोड़िया गई. यसली एखादी पोरणी व्हॉट्सअपले ब्लॉक कर का, या पडेल बी तडा नाडे बट्टस आणि पडेल बी तडा नाडे गुणगुणावतस. पाखरा आजाद केले तुला भाऊ रे, तू नाही आजाद कर रे दादा, तू न पाखरू ऑलरेडी आजाद होतं रे काका, तू पाखरून पहिले ठरायलो तर मन लगीन निघून द्यावं येडाले वाढायला लावसो असं, तुला फक्त मोबाईलने रिचार्ज मारण करता दरी ठेवलं होतं बानट सुरूत माले. उलटतून पाखरं लगीन करीन जास्त 3 वरीस मतात आहे सासर माईन, 1 वरीस न पोरग कड्यावर रास अहो चौक मा बटेल रास, तिनं 1 वरीस ना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ, कत जाई तू न पाखरा. त्या पाखरासाठी मनापेक्षा आई वहिन यास न आता तुम न बहिणीच तुमना गाणं ऐकीस ना असा जीव करस पेटान सांगे दोर बी लई पिरोबो आटे देवनं भजन मनान सांगू आटे म्हणतीत नाही. आणि मग तुमना गाणा हे कोणी टाकी शिलगाय दिसू ती काटली यंदा कितला का दांगडो आहेत ना शिलगाय दिनी राहू द्याव नाही, कोणी टाकी अंगण मा खाट. त्या गाणा म्हणू नका असं म्हणत उमत नाही, त्या गाणा बी म्हणत जा, ही आपली संस्कृती आहे परंपरा आहे ठिकाण नाही आपले. पण त्या गाणा जिथला जोरमा म्हणतेस ना बहिणी सोन तिथला जोरमा देवना भजने बी म्हणान पाहिजे, बरोबर आहे का नाही? आडे म्हणान सांगू आडे म्हणतीत नाही, पहिल्या बाया निंता निंता बी भजने म्हणेत
असा भजने म्हणत पहिल्या बाया आको या बशिलेत म्हणे माया इसले विचारा पहिले घट्यावर गाणं म्हणत घट्यावर दळणदळेत ना घट्यावर ना गाणं असा आहेत नवीन सुनबाई येल राहीन लगीन करीश नी ते गाणं ऐकीश नी तिना डोळ्यामध्ये अश्रू येवालेच पाहिजे असा गाणं म्हणत पहिल्या बाया एक ओवी म्हणतो ऐका भाऊ बहिणी ना जगडा जगडा जाया का वनमा बहिणी ना डोळे पाणी बंदो मना पस्ताये मनमा कसं वाटत ऐकायला कसं वाटत आतेने पुरी लेकरे जो पाडतीन गाणं म्हणते सोडी दे ये झुमके तुनी चाल नाचू नको पोरेस मजा मला सांगा त्या पोरीले काय वयन लागी बहिणीच हा ए चीन के ले गया हो लूट के ले गया छीन के ले गया मेरा दिल लूट के ले गया मेरा दिल हो सावरा जादूगर छीन के ले गया मेरा दिल हो सावरा जादूगर छीन के ले गया मेरा दिल वो सावरा जादूगर छीन के ले गया मेरा दिल वो सावरा जादूगर ओ सावरा मेरा सावरा सावरा रे मेरा सावरा ओ सावरा मेरा सावरा सावरा मेरा सावरा सावरा मेरा सावरा सावरा रे मेरा सावरा ओ सावरा मेरा सावरा सावरा मेरा सावरा वो छीन के ले गया लूट के ले गया लूट के ले गया मेरा दिल वो सावरा जादूगर छीन के ले गया मेरा दिल वो सावरा जादूगर छीन के ले गया मेरा दिल वो सावरा जादूगर छीन के ले गया मेरा दिल वो सावरा जादूगर मैं तो गई जमुना पे भरने को पानी
बाके बिहारी लाल की है सावले सरकार की है राधा रानी सरकार की है राधे 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 राधी